ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन आणि सायली प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे सत्य आता घरच्या सगळ्यांच्या समोर आणणार आणि प्रियाची खरी लायकी दाखवून देणार। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर इकडे आता सायली आणि अर्जुन हे घरातल्या सगळ्यांनाच म्हणत असतात, खरं तर आम्हाला तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे। नाही म्हणजे तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय की तुम्हाला प्रियाबद्दल सगळं सत्य समजलेलं आहे, आता तुम्ही तिला व्यवस्थित ओळखायला वगैरे लागलाय, पण खरं तर अजूनही हा तुमचा एक खूप मोठा गैरसमज आहे। आणखीनही अशा गोष्टी आहेत ज्या प्रियाबद्दलच्या तुम्हाला कुणालाही अद्याप माहीत नाही आहेत आणि आत्ता आम्हाला असं वाटतंय दोघांनासुद्धा की त्या सर्व गोष्टी आता तुमच्या कानावर पडायला हव्या, तुम्हाला सर्वच गोष्टी माहिती असायला हव्या, म्हणून आम्ही तुम्हाला सर्व सांगायचं असं ठरवलं आहे। घरातले सगळे म्हणतात आता एवढं सगळं तर आम्हाला कळून गेलं आहे, मग आता अशी नेमकी कोणती गोष्ट राहिली आहे की जी आम्हाला माहीत नाही आहे। त्याबरोबर अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे बघू लागतात। आता अर्जुन आणि सायलीने हे असं एकमेकांकडे बघितल्यावर मग घरातले सगळे म्हणतात की बाबांनो सांगून टाका, जे काही असेल ते पटकन बोला। ऑलरेडी आता हे एवढं सगळं आम्हाला प्रियाच्या बाबतीतलं समजलं आहे की म्हणजे आता धीर धरवत नाही, आणखीन काय असेल आणि काय नाही असंच वाटतं। त्यामुळे जे आहे ते प्लीज पटकन बोला, काय आहे अजून। त्याबरोबर मग अर्जुन हा आता म्हणत असतो की ते ॲक्च्युली आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आणि मग ते लोक आता प्रियाचे जे ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट असतात ते घरात सगळ्यांना दाखवतात आणि म्हणत असतात प्रतिमा आत्याचा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप सेम म्हणजे ओ निगेटिव्ह होता, जो की खूप रेअर आहे। पण इथे तसं नाही आहे, तुम्ही तपासा, हे रिपोर्ट म्हणजे प्रतिमा आत्याच्या रिपोर्टबरोबर मॅच होऊ शकत नाही। ह्या तन्वीचं ब्लड ग्रुप हे AB निगेटिव्ह असं दाखवतं आहे, मग हिचं ब्लड ग्रुप वेगळं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप वेगळं असं कसं होऊ शकतं। त्यावर मग सायली म्हणू लागते खरं तर आम्हाला ही खरी तन्वी नाही आहे अशी शंका बरेच दिवस येत होती। प्रतिमा आत्यांच्या वागण्यामध्ये आणि हिच्या वागण्यामध्ये किती जमीन आणि आसमानाचा फरक आहे हे तर तुम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे, म्हणून मग आम्हाला सतत राहून असं वाटायचं की नक्कीच काहीतरी गफलत आहे, काहीतरी गडबड होती आहे, काहीतरी चुकतं आहे। म्हणून मग आम्ही ठरवलं होतं की नक्की काय गडबड होती आहे हे शोधून काढायचं। मग आम्ही हे शोधून काढायचं ठरवल्याच्या नंतर आम्ही ठरवलं की पहिलं तर प्रियाची ब्लड टेस्ट करायची। आम्हाला एक गोष्ट पक्की ठाऊक होती, ती म्हणजे जर आम्ही प्रियाला ब्लड टेस्ट करायची आहे असं सांगितलं असतं तर प्रियाने आमचं सरळ शब्दात कधीच ऐकलं नसतं आणि ती ब्लड टेस्ट करायलासुद्धा कधीच तयार झाली नसती। म्हणून मग आम्हीसुद्धा ठरवलं की जर प्रिया सरळ मार्गी ऐकणार नसेल तर आपणसुद्धा वाकडाच मार्ग सुरुवातीपासून अवलंबायचा। म्हणून मग आम्ही काय केलं तर आम्ही आपल्या रंगपंचमीच्या दिवशी घराबाहेरच रक्तदान शिबिर ऑर्गनाईज केलं, ज्यामध्ये प्रियालासुद्धा तिचं रक्त द्यावंच लागलं, कारण अश्विन भाऊजींनी ओपनिंग प्रियानेच करायची असं ठरवलं होतं। मग प्रियाने जेव्हा तिथे तिचं रक्त दिलं तेव्हा आम्ही आधीच तिथे जे सिस्टर होते, वॉर्डबॉय होते, त्यांना सांगितलं होतं की ह्या मॅडमचं रक्त आम्हाला द्यायचं आणि मग त्यांनी आम्हाला कोऑपरेट केलं, आम्हाला त्यांनी त्यांचं ब्लड दिलं। मग आम्हाला जेव्हा प्रियाचं ब्लड सापडलं तेव्हा मग आम्ही ताबडतोब ते टेस्टिंगला दिलं। टेस्टिंगला दिल्याच्यानंतर मग आमच्यासमोर एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा झाला आणि ते म्हणजे प्रिया खरी तन्वी नाही आहे। त्याबरोबर आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। अर्जुन म्हणत असतो मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांसाठीच ही गोष्ट खूपच शॉकिंग आहे, पण तरीही तुम्हाला हा धक्का पचवावाच लागणार आहे, कारण आम्ही जे सांगतोय ते सत्य आहे, प्रिया ही खरी तन्वी नाही आहे। त्याबरोबर सायलीसुद्धा म्हणत असते रविराज काका, प्रतिमा आत्या, सावरा तुम्ही स्वतःला। जेव्हा आम्हाला हे सत्य समजलं होतं तेव्हा आम्हालासुद्धा असाच खूप मोठा धक्का बसला होता। आम्ही कसंबसं स्वतःला ह्या सगळ्यातून सावरलं, आता तुम्हीसुद्धा स्वतःला सावरा। जेव्हा आम्हाला हे खरं कळलं तेव्हा आम्ही ताबडतोब तुम्हाला सांगायचं असं ठरवलं होतं,
पण प्रिया आम्हाला खोटं पाडणार हेही आम्हाला ठाऊक होतं. त्यामुळे मग आम्ही तुम्हाला त्या सर्व गोष्टी ताबडतोब सांगण्याऐवजी आणखीन पुरावे गोळा करायचे आणि मग तुमच्यापर्यंत सगळं सत्य आणायचं असं ठरवलं. आणि म्हणून आम्ही एवढे दिवस शांतपणे आणखीन पुरावे गोळा करत होतो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी आता सायली आणि अर्जुनने नागराज आणि महिपतला सुद्धा बोलावलेलं होतं. मग नागराज आणि महिपत दोघंही तिकडे आलेले असतात आणि मग आता नागराज आणि महिपत हे सुद्धा सांगू लागतात त्यांना विचारल्यावर की हो, हा सगळा कट आमचा होता. नागराज हा म्हणत असतो, मला दादाची प्रॉपर्टी हवी होती आणि दादाची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी, दादाची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मला तन्वीचा आधार घ्यावा लागणार होता. मला वाटत होतं की तन्वी जिवंतच नाही आहे, प्रतिमा वहिनी आणि तन्वी दोघीही मेल्या आहेत आणि दादाची सगळी संपत्ती दादा त्याच्या मुलीलाच देईल हेही मला माहिती होतं. दादा त्याच्या मुलीला नाहीतर ट्रस्टला दान करणार असं म्हणाला होता. मग मला काहीही झालं तरी ती प्रॉपर्टी ट्रस्टला मिळता कामा नये, मला हवी आहे असं वाटत होतं. म्हणून मग मी ठरवलं की मी खोटी तन्वी घरामध्ये घेऊन येईन. एकदा का घरात तन्वी आली की मग दादा सगळी प्रॉपर्टी तन्वीच्या नावावर करून देईल आणि मग एकदा का दादाने तन्वीच्या नावे सगळी प्रॉपर्टी केली की मग मी ती प्रॉपर्टी अलगच लुबाडायला मोकळा होईल. म्हणून मग मी एक खोटारड्या मुलीच्या शोधात होतो, पण मला अशी मुलगी हवी होती की जी साफ खोटारडी असेल. मग पुढे महिपत बोलू लागतो. महिपत सांगतो आणि मग आम्हाला तिकडे ही इतकी खोटारडी मुलगी ही प्रियाच असू शकते हे जाणवलं. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, प्रियाची आणि आमची ओळख त्या आश्रमामुळेच झाली होती. तिथे आम्हाला जाणवलं होतं की ज्या घरात ही पोरगी राहते, ज्या घरात ही पोरगी खाते, त्याच घराबद्दल ह्या पोरीला अजिबात दयामया नाही आहे. मग ज्या लोकांनी हिला अनाथ असल्यापासून लहानाचं मोठं केलं, सांभाळलं, जर ही त्या लोकांची नाही होऊ शकली तर मग हिला दुसऱ्या लोकांबद्दल दयामया काय असणार आहे हे आम्हाला कळून चुकलं. म्हणून मग आम्ही ठरवलं की आमच्या प्लॅनसाठी हीच पोरगी योग्य आहे. मग आम्ही असं त्रिकूट बनवलं आणि प्लॅनिंग केलं की नागराज शेटना जे काही प्रॉपर्टी हवी आहे ती मिळवून देण्यासाठी ही पोरगीच त्यांची मदत करणार. मग नागोबा सांगू लागतो, आमचं असं ठरलं होतं की प्रिया मला दादाची प्रॉपर्टी हडप करायला मदत करणार. म्हणजे दादाकडे ही खोटी तन्वी बनून जाणार आणि दादा त्याची सगळी प्रॉपर्टी हिच्या नावे करणार. एकदा का दादाने सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर केली की मग ही ती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आणि त्या बदल्यात मी हिला पैसे देणार. आणि मग ठरल्याप्रमाणे आमचं काम सुरूसुद्धा झालं. दादाला ही मुलगी म्हणून गोडगोड बोलून फसवायला लागली. दादासुद्धा हिच्या जाळ्यात फसत चालला होता अलगच. आणि मग आता एक दिवशी दादाने हिचं लग्न अर्जुनबरोबर करायचं असं ठरवून टाकलं. अर्जुनबरोबर लग्न करायचं हे कळल्याच्या नंतरपासूनच ही खूप जास्त खुश होऊन गेली, कारण अर्जुन किती श्रीमंत आहे ही गोष्ट हिला कळली होती. मग हिने ठरवलं की आता मी अर्जुनबरोबर लग्न करून जाणार, म्हणजे मी दोन्हीकडची प्रॉपर्टी लाटणार असा हिचा प्लॅन होता. पण मला हिला दोन्हीकडची प्रॉपर्टी मिळू द्यायची नव्हती. मला काहीतरी प्रयत्न करायचेच होते, पण तेवढ्यात अर्जुननेच सायलीबरोबर लग्न केलं आणि हिचा दोन्ही बाजूची प्रॉपर्टी लाटायचा प्लॅन फ्लॉप झाला. मग ते अर्जुनकडची प्रॉपर्टी मिळणार नाही म्हणून मग हिने माझ्याबरोबर भांडण उखरलं आणि माझी प्रॉपर्टी मी तुला मिळू देणार नाही असं म्हणत हिने दादाच्या प्रॉपर्टीवरती स्वतःचा हक्क सांगायला सुरुवात केली. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर मग रविराज काकांना आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता अर्जुन रविराज काकांना म्हणत असतो, सिनियर प्लीज प्लीज तू सावर स्वतःला, शांत हो. आय नो हे सगळं तुझ्यासाठी खूप जास्त शॉकिंग आहे, या सगळ्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसलेला आहे, पण सिनियर प्लीज हे बघ, ऐकून घे. उगाचच्या उगाच स्वतःला त्रास करून घेण्यात काहीही अर्थ नाही आहे. प्लीज सावर स्वतःला. हे बघ, मला कळतंय तुला सध्या खूप त्रास होतोय. नागराज काका, तुला ना लाज वाटली पाहिजे होती. अरे लहानपणापासून सिनियरने तुला स्वतःच्या सख्ख्या मुलाप्रमाणे जपलं, तुझ्यावर प्रेम केलं. प्रतिमा आत्याने तर तुला भावासारखं सांभाळलं, स्वतःच्या सख्ख्या भावासारखं, आणि तरीही तू हे सगळं वागलास. त्याबरोबर मग रविराज काका म्हणतात, माझं चुकलं. जर वेळेवर मी याच्या 2 थोबाडीत दिले असते ना ठेवून, तर हे सगळं वागण्याची मुळात ह्याची हिंमत झाली नसती. मी ना कधी याच्यावर लक्ष दिलं नाही, आई वडील नाही म्हणून याचे खूप लाड केले, त्याचेच हे सगळे परिणाम मला भोगायला आले. आणि मग रविराज काका हे आता नागोबाकडे येतात आणि नागोबाला म्हणत असतात, लाज वाटते खरं तर मला तुझ्यासारखा भाऊ असण्याची. तुझ्यासारखा भाऊ असण्यापेक्षा मला कोणीच नसतं ना तरीही मला चाललं असतं खरंच. त्यावेळी मग आता पुढे रविराज काका सरळ जातात आणि नागराजच्या एक सणसणवून थोबाडात लावून देतात आणि म्हणत असतात, लाज वाटली नाही खरे तुला? खरं सांग, नाही वाटली ना लाज एकदाही? का केलास माझ्या भावनांचा खेळ? हां,
भाव म्हणून घेण्याच्या ना लायकीचा नाही आहेस तू. त्याबरोबर प्रतापसुद्धा म्हणत असतो, खरं बोलतोयस तू रविराज. बरं झालं मला कोणी भाऊच नाही आहे ते. मला तुमच्या दोघा भावंडांकडे बघून असं सतत वाटायचं की मलासुद्धा एक भाऊ असता तर खूप बरं झालं असतं, मलासुद्धा एक भाऊ असता तर खूप बरं झालं असतं. पण आज हे जे काही याने पराक्रम करून ठेवलेले आहेत ना, हे सगळे बघितल्याच्या नंतर मला खरंच मनापासून आता असं वाटू लागलं आहे की बरं झालं की मला कोणी भाऊ नाही आहे. जर भाऊ असे असतात हे माहिती असतं ना तर खरंच. अरे पण तू एकदा अश्विन आणि अर्जुनकडे बघ. ही खोटारडी पोरगी ही एवढे दिवसांपासून ह्या आमच्या अश्विनला फसवत होती ना, तर अर्जुनचा जीव तीळ तुटत होता. अश्विनला त्या प्रियाच्या खोट्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी अर्जुन किती प्रयत्न करत होता. आणि अर्जुनच नाही तर ती सायलीसुद्धा अश्विनसाठी केवढे प्रयत्न करत होती. आणि तुला स्वतःच्याच भावाबरोबर हे इतकं वाईट वागताना काहीच वाटलं नाही का रे? शी, तुझ्यासारखा दलिंद्रा करंटा भाऊ असण्यापेक्षा भाऊ नसलेला परवडला खरंच. पुढे मग आता लगेचच प्रताप म्हणू लागतो, आणि तू मुलगी या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला? अगं तू रविराजच्या घरामध्ये घुसलीस तर घुसलीस, वर्ण आमच्याही घरात घुसण्याची मजल केलीस. लाज वाटली नाही का तुला? आजपर्यंत रविराजची मुलगी, प्रतिमाची मुलगी म्हणून आम्ही तुझ्या सर्व चुका पोटात घालत गेलो. त्याबरोबर मग आता अश्विन म्हणत असतो, डॅड अहो कुणाकडनं अपेक्षा करताय तुम्ही? ही निर्लज्ज मुलगी ना काय वागली आहे कसं सांगू तुम्हाला. खरंच तू माझी बायको आहेस ना, या गोष्टीची मला लाज वाटते. तन्वी, सॉरी. उगाच सिनियरच्या मुलीचं नाव तुला देऊन मला बिचाऱ्या खऱ्या तन्वीला दोषी ठरवायचं नाही आहे. निर्लज्ज मुली, तुला काहीच वाटलं नाही का गं? एवढं विचित्र वागताना, एवढं खोटं वागताना, एवढं धाडस मुळात तुझ्यात आलंच कुठून की तू एवढी आमची फसवणूक केलीस, तू एवढं खोटं बोललीस? खरंच मला तर ना कधी तुझ्या अकलेवरती म्हणजे विचार पडतो की खरंच इतकी अक्कल देवाने तुला कशी काय दिली. याऐवजी जर काही चांगलं काम केलं असतंस ना या अकलेचा वापर करून, तर खरंच खूप पुढे गेली असतीस. पण नाही, तू तुझ्या अकलेचा खूप घाणेरडा आणि गलिच्छ वापर केलेला आहेस. आणि आता त्याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे. त्यामुळे बाकी काही प्रश्न येतच नाही. दादा, हिला अशी कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ना, की आयुष्यभर हिला म्हणजे आठवणीत राहायला हवं. हिने मरणाची भीक मागितली पाहिजे देवाकडे, पण हिला मरणसुद्धा यायला नको आहे, अशी तडजोड कर. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अश्विन तू काही काळजी करूच नकोस, त्याची पूर्ण व्यवस्था मी आधीच करून ठेवली आहे. अश्विन म्हणत असतो, हिने आजपर्यंत खूप पापं केलेली आहेत दादा, आणि त्या प्रत्येक पापाचा हिशेब झालाच पाहिजे. माझ्या प्रेमाचा सुद्धा हिने खूप गैरफायदा घेतला आहे, पण आता हिला सुटता यायला नको याची काळजी घे दादा. काहीही झालं ना तरी हिला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे ना, की हिला पश्चाताप झाला पाहिजे. हिने केलेल्या त्या प्रत्येक पापाचा, हिने केलेल्या त्या प्रत्येक वाईट कृत्याचा हिला पश्चाताप झाला पाहिजे. आणि थोडका नाही तर रोज हिला पश्चाताप झाला पाहिजे. पश्चातापाच्या आगीत ना ही पूर्ण खंगून गेली पाहिजे, मेली पाहिजे ही त्या पश्चातापाच्या आगीत. दादा तुला माहीत नाही, अरे तू हिच्याशी लग्न केलं नाहीस म्हणून हिने मला काय सांगितलं. मला हिची दया येऊ लागली होती रे. मला वाटत होतं की एवढ्या चांगल्या मुलीला तू फसवलंस. पण दादा आज मला पटतंय की बरं झालं, उलट बरंच झालं म्हणून तुझ्या नशिबात ही दलिंद्री मुलगी आली नाही. उलट बरं झालं तू सायली वहिनीबरोबर लग्न केलंस. कमीत कमी माझं नाही पण तुझं आयुष्य तरी वाचलं. माझ्या आयुष्याची तर राखरांगोळी झालीच, पण कमीत कमी तू तरी सुखी झालास. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, खरं तर आमचीसुद्धा सगळ्यांची चूक आहेच की आम्हीसुद्धा हिला पाठीशी घातलं, पण आता नाही, आता बास. आणि मग कल्पना जाते आणि प्रियाच्या एक सणसणवून थोबाडात लगावून देते आणि म्हणत असते, हा मुस्काटात माझ्या घरात येऊन कलेश लावल्याबद्दल. दुसऱ्या मुस्काटात ठेवून देते आणि म्हणत असते, हा मुस्काटात माझ्या सोन्यासारख्या मुलाचं आयुष्य त्याच्याशी लग्न करून उद्ध्वस्त केल्याबद्दल. हा मुस्काटात माझ्या एका मुलाला तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल. हा मुस्काटात माझ्या सुनेला माझ्याविरुद्ध आणि मला माझ्या सुनेविरुद्ध भडकवल्याबद्दल. हा मुस्काटात माझ्या घराची राखरांगोळी केल्याबद्दल. हा मुस्काटात उगाच माझ्या घरात आग लावल्याबद्दल. असं म्हणत कल्पना प्रियाला चांगली झोडपून काढते आणि त्याच्यानंतर मग आता म्हणत असते, आता तुझं इतक्या वेळा मी थोबाड फोडल्याच्या नंतर काय होईल माहिती आहे? आता तू जेव्हा जेलमध्ये जाशील ना, तेव्हा आमच्या घराच्या दिशेने तोंड करून झोपताना सुद्धा तू घाबरशील. चुकून जरी आमच्या घराकडे तुझं तोंड झालं ना, तरी तू ताबडतोब तोंड दुसरीकडे फिरवशील. आलं का लक्षात? म्हणून थोबाडलंय मी एवढं तुला. आणि आत्ता पुन्हा जर माझ्या घराकडे वळून पाहण्याचा विचार जरी केलास ना, तरी याद राख, तुझी गाठ माझ्याशी आहे. समजलं ना? आतापर्यंत खूप पापं केलीस आणि आता त्या प्रत्येक पापाचं फळ तुला मिळणार आहे, लक्षात ठेव.
त्याबरोबर सायली म्हणत असते, प्रिया तुला एवढे दिवस वाटत होतं की तू सुटशील, पण तू ही एक गोष्ट विसरलीस. मांजर कितीही डोळे मिटून दूध पीत असेल ना तरीसुद्धा मांजरीला जरी काही दिसत नसलं तरी अख्ख्या जगाला मात्र मांजर दिसतच असते. कारण इतरांचे डोळे मिटलेले नसतात, ते उघडेच असतात. पण ही गोष्ट तू विसरली होतीस. आम्ही ना तुझ्या या सर्व काल्या कृत्यांवरती व्यवस्थित लक्ष ठेवून होतो. तुला एक्सपोज करायचंच हे आम्ही ठरवलं होतं. जर आम्ही चाहलो असतो ना तर एका दिवसात तुझ्या सर्व पापांचा पाढा वाचून तुला कायमची तुरुंगात एका दिवसात पाठवून दिली असती. पण मला तसं करायचं नव्हतं. मला तुला रोज थोडं खंगवून मारायचं होतं. मला रोज तुझ्या मनामध्ये, तुझ्या डोळ्यामध्ये भीती बघायची होती की उद्या काय होईल. उद्या ही लोक माझ्या विरोधात आणखीन घरच्यांना काय सांगतील. आणि मला यश मिळालं कारण तुझ्या डोळ्यात मी भीती पाहिली. कळलं ना? आणि आता तुझ्या डोळ्यात जी मी भीती बघितली ना ती माझ्यासाठी पुरेशी आहे. आणि म्हणूनच आता मी फायनल डिसिजन घ्यायचं ठरवलं आणि तो म्हणजे आता तुला तुरुंगात पाठवायचं. आता कायमची खडी फोडत बस आणि आमच्या घरातल्यांना दिलेला त्रास आठव आणि विचार कर की हे सगळं करून मला काय मिळालं. ही सगळी पापं कशी मी निस्तरू शकते. निस्तरता तर तुला काही येणारच नाही आहे कारण मुळात आता तुला निस्तरण्याची संधी मिळणारच नाही आहे. समजलं ना? पण तरीही एक विचार कर की एवढं चांगलं कुटुंब मला मिळालेलं असतानासुद्धा मी किती वाईट वागले लोकांबरोबर. मी का एवढं नीच कृत्य केलं ह्या सर्व गोष्टींचा. त्याबरोबर मग पूर्णाजी म्हणू लागते, बास मला आता ही मुलगी एक क्षणसुद्धा माझ्या नजरेच्या समोर नको आहे. इन्स्पेक्टर साहेब हे बघा, घेऊन जा तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला इकडनं. आणि हो, हिला कठोरातली कठोर शिक्षा होईल याची व्यवस्थित तडजोड करा. काय आहे ना, ह्या मुलीमुळे आम्हा सगळ्यांनाच खूप जास्त मनस्ताप झालेला आहे. पण आता बाद झालं. आता जेवढं झालं तेवढं पुरे झालं. आता पुन्हा आम्हाला हिचं तोंड बघायला लागणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्या. त्याबरोबर अर्जुन पूर्ण आजीला सांगत असतो की आजी काळजी करू नको, ऑलरेडी मी त्या सगळ्या गोष्टींची तडजोड करून ठेवलेली आहे. कारण काय आहे ना, मी आधीपासूनच उद्याची कोर्टात तारीखसुद्धा घेतलेली आहे. एकदा का शांता मावशीचा खून हिनेच केला आहे हे सिद्ध झालं की त्यानंतर मग हिला अटक होईलच. त्यानंतर मग पोलीस आता प्रियाला तिकडनं घेऊन जातात. आता पोलीस प्रियाला घेऊन गेल्याच्या नंतर मग सुमन काकू म्हणते, ते काहीही असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजूनही तशीच कोड्यात आहे की. त्याबरोबर सगळेच म्हणतात, कुठली गोष्ट, काय झालं. त्याबरोबर मग सुमन काकू म्हणते, खरी तन्वी, प्रतिमा वहिनी तर सापडल्या, पण तन्वीचं काय. तन्वी आपल्याला सापडलेली नाहीच आहे आणि तिचा शोधसुद्धा आपल्याला घ्यायला हवा ना. ती कुठे आहे, काय आहे हे शोधून काढायला हवं. नक्की ती कोण आहे हे आपल्याला अजूनही कळालेलं नाही आहे. तन्वी सापडली म्हणून तर आपण तिचा शोध थांबवला होता. मग आता जर ती आपल्याला खरोखर सापडली नव्हतीच तर आपल्याला पुन्हा तिचा शोध सुरू करावा लागेल. त्याबरोबर मग मात्र आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका म्हणतात, नाही आता आपण तन्वीला शोधायचं नाही. त्याबरोबर मग सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतात. तर रविराज काका आणि प्रतिमा आत्या म्हणत असतात की आम्हाला आमची तन्वी आधीच सापडली. त्याबरोबर सगळे म्हणतात, काय. त्यावर मग रविराज काका आणि प्रतिमा आत्या म्हणतात, हो आम्हाला आमची तन्वी आधीच सापडली आहे, सायलीच्या रूपात. त्यावर हे ऐकून आता सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. तर रविराज काका म्हणत असतात, एक मुलगी ज्याप्रमाणे आपल्या आईबाबांची काळजी करते ना त्याचप्रमाणे सायली कायमच आमची दोघांचीही काळजी करत आली. सायलीच्या डोळ्यात आमच्याबद्दल प्रेम, माया, आदर, आपुलकी सगळंच आम्ही दोघाही नवरा बायकोंनी अगदी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे आजपासून आमच्यासाठी तन्वी म्हणजे आमची सायलीच आहे. सायलीच आम्ही तन्वी समजू. कारण प्रतिमाचे आणि सायलीचे सगळे गुण सारखे आहेत. मग प्रतिमा आत्या म्हणते, हो खरंच सायली, माझी खात्री आहे जर मला तन्वी माझी कुठे असेल ना तर ती तुझ्यासारखीच असेल. त्यामुळे आता मला तन्वीला शोधायचंच नाही आहे. आता तूच माझी तन्वी आहेस. देव ना करो उद्या पुन्हा खोटारडी एखादी मुलगी येईल आमच्या प्रॉपर्टीसाठी आणि आमच्यासमोर तन्वी म्हणून उभी राहील. मग तेव्हा आम्ही पुन्हा या सगळ्या मनस्तापातून नाही जाऊ शकत. आता आम्हाला सावरायला तू होतीस पुन्हा. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे सुमन काकू म्हणते, हो वहिनी अगदी बरोबर बोललात तुम्ही. खरंच सायलीना अगदी हुबेहूब तुमची मुलगी शोभते. सायलीना खरं तर तुमची सावलीच वाटते. त्याबरोबर मग रविराज काका आणि प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली चालेल ना तुला, आम्ही तुला तन्वी म्हणून स्वीकारलेलं. त्यावर सायली धावत येते आणि प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना मिठी मारते आणि म्हणत असते, प्रतिमा आत्या, रविराज काका, तुम्ही मला तन्वी म्हणून स्वीकारा किंवा नका स्वीकारू, पण मी कायम कधीच तुम्हाला माझे आईबाबा म्हणून स्वीकारलं होतं खरंच. त्याबरोबर मग रविराज काका येतात आणि सायलीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात, मग ठरलं, आजपासून तूच आमची तन्वी, तूच आमची लेक.
त्याबरोबर मग आता ते तिघंही एकमेकांना मिठी मारतात. घरातले सगळेच भावनिक झालेले असतात. सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. सगळ्यांचाच कंठही दाटून आलेला असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.